हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एक्सलन्स कॉमर्स अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत पार्टनरशिप फायनान्स अकाउंटमधला फर्स्ट प्रॉब्लेम. तर चला सॉल्व करूयात आपला फर्स्ट प्रॉब्लेम. दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1 फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2019. Balance sheet as on that date. ओके, आपल्याला इथे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायची आहे आणि बॅलन्स शीट बनवायची आहे. ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेली आहे, काही एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत, त्या ॲडजस्टमेंटवर आपण टिकमार्क करून घेणार आहोत. चला प्रॉब्लेम रीड करूयात. फर्स्टली दिलेला आहे आपल्याला स्टॉक दिलेला आहे 65,000. बिल्स रिसिवेबल आहे आपलं 28. वेजेस अँड सॅलरीज आहेत, सन्ड्री डेटर्स आहेत, बॅड डेप्ट्स आहे 1,000. परचेसेस आहेत 1,48,000. मोटर कार आहे आपली 68,000. मशिनरी आहे आपली 1,14,800. ऑडिट फीज आहे 1,200. सेल्स रिटर्न आहे 2,000. डिस्काउंट आहे 2,300. बिल्डिंग आहे आपली 75,000ची. कॅश ॲट बँक आहे 12,000. 10% इन्व्हेस्टमेंट आहे 20,000. ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months आहे 4,500. आता इथे आपल्याला एक ॲडजस्टमेंट असेल, फक्त 9 monthsसाठी पेडअप केलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट, पण आपल्याला पूर्ण इयर्सचं, ह्या करंट इयर्सचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर चार्ज करावं लागतं. म्हणून हे आउटस्टँडिंग जे काही आहे 3 monthsचं ते कॅल्क्युलेट करून आपल्याला दाखवावं लागणार आहे. रॉयल्टीज आहे 3,000. आता जनरल रिझर्व दिलेला आहे आपल्याला 14,500. कॅपिटल आहे आपलं दया आणि क्षमाचं 1,60,000. क्षमाचं आहे 1,20,000. क्रेडिटर्स आहेत 98,000. RDD आहे आपली 1,800. सेल्स आहेत 2,85,500. आउटस्टँडिंग वेजेस आहेत 700. परचेसेस रिटर्न आहे 4,000. डिस्काउंट आहे आपला 1,800. ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. क्लोजिंग स्टॉक आहे आपला 40,000. डिप्रिसिएशन बिल्डिंग अँड मशिनरी 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली आपण टिकमार्क करून घेतलेली आहे पहिल्यांदाच, तरीही तुमच्यासाठी एकदा आपण टिकमार्क करून घ्या. मशिनरी अँड बिल्डिंग्स. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000. आता हे जे बिल्स रिसिवेबल आहे 28,000, त्यातलं आपल्याला 3,000 आहे ते डिसऑनर झालेलं आहे. मग हे काय करायचं 3,000? तर हे 3,000 आपल्याला डेटर्समध्ये ॲड करून दाखवावे लागणार आहेत आणि बिल्स रिसिवेबलमधून आपल्याला लेस करावे लागतील. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपली गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. दयाचं ड्रॉइंग आहे 1,000चं, तिने गुड्स घेतलेले आहेत 1,000, ते आपण ट्रीट करणार आहोत ड्रॉइंग म्हणून, आणि त्याचा दुसरा इफेक्ट राहील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ड्रॉइंग ऑफ दया 1,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपली 5th वाली राईट ऑफ 1,800 ॲज अ बॅड डेप्ट अँड मेंटेन RDD ॲट अ 5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर ही 1,800ची आपल्याला बॅड डेप्ट्स प्रोव्हाइड करायचे आहेत आणि RDD 5%वर कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, ह्याच्यासाठी देखील आपण वर्किंग नोट बनवणार आहोत. आणि 6th ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. हे जे 6,000चे गुड्स आहेत ते आपण सेलअप केलेले आहेत, पण ते अनरेकॉर्डेड गुड्स असल्यामुळं ह्याची देखील एंट्री करायची आहे. ओके, तर मग आता एंट्री नंबर 3, एंट्री नंबर 4 आणि एंट्री नंबर 5 आणि एंट्री नंबर 6 ह्या ज्या 3 एंट्रीज आहेत त्या रिलेटेड टू सन्ड्री डेटर्स आहेत आणि त्या आपल्याला दाखवाव्या लागतील वर्किंग नोटप्रमाणे. ओके, चला लेट स्टार्ट आवर फर्स्ट प्रॉब्लेम. मी तुम्हाला प्रॉब्लेम एक्सप्लेन करून सांगत आहे. आपण पहिल्यांदाच प्रॉब्लेम सॉल्व करून घेतलेला आहे, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. स्टॉक नेहमी आपण ओपनिंग स्टॉक जो काही आहे 65,000 तो अशा पद्धतीने आउटरला आपण दाखवणार आहोत. टू ओपनिंग स्टॉक 65,000. त्याच्यानंतर आपली एंट्री आहे बिल्स रिसिवेबल 28,000. जर आता हे बिल्स रिसिवेबल जे दिलेले आहेत ते आपल्याला दाखवायचे आहेत बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲज अ बिल्स रिसिवेबल 28,000 लेस डिसऑनर 3,000
आउटरला अमाऊंट येईल आपली 25,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे वेजेस अँड सॅलरीज. वेजेस अँड सॅलरीज आपल्या आहेत 9,000. तर हे वेजेस अँड सॅलरीज रिगार्डिंग टू मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं आपण ते दाखवणार आहोत ट्रेडिंग अकाउंटला ॲज टू वेजेस अँड सॅलरीज. डायरेक्ट आउटरला दाखवणार आहोत 9,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपली सन्ड्री डेटर्स 1,32,500. सन्ड्री डेटर्स आपण चार्ज करतो असेट साईडला, त्याच्याशी रिगार्डिंग काही एंट्रीज आहे, ॲडजस्टमेंट आहेत, म्हणून आपण त्याची वर्किंग नोट बनवणार आहोत. वर्किंग नोट नंबर 1 बनवायची आहे. काय आहे? ॲज कॅल्क्युलेशन ऑफ सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स आहेत 1,32,500. त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे डिसऑनर बिल 3,000. ओके. आणि अजून आपल्याला मी तुम्हाला बोलले होते मागाशी की ॲडजस्टमेंट नंबर 3, 5 आणि 6 ह्या त्याच्याशी रिगार्डिंग ॲडजस्टमेंट आहेत. तर ॲडजस्टमेंट नंबर 6 जी आहे, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट असं सांगितलेलं आहे. तर हे अनरेकॉर्डेड सेल्स जे आहेत 6,000 ते देखील ॲड करायचे आहेत. त्याचा दुसरा इफेक्ट होणार आहे असा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय अनरेकॉर्डेड गुड्स 6,000. ओके. तर आपले टोटल सन्ड्री डेटर्स 1,32,000 ओल्डवाले आहेत, 1,32,500. अनरेकॉर्डेड सेल्स आहेत आपले 6,000 आणि डिसऑनर्ड बिल्स रिसिवेबल आहे आपलं 3,000. अशा पद्धतीने आपले टोटल सन्ड्री डेटर्स होतील 1,41,500 इतके आपले सन्ड्री डेटर्स कॅल्क्युलेट झालेले आहेत. त्याचा इफेक्ट आपण देऊन ठेवायला लागलीच. सन्ड्री डेटर्स 1,32,000 इथे पण आपण कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे अशा पद्धतीने की सन्ड्री डेटर्स 1,32,500 ॲड डिसऑनर बिल्स रिसिवेबल 3,000 ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000. इनर कॉलमलाच आपण अमाऊंट त्याची टोटल घेतलेली आहे 1,41,500 इतकी. त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट देखील दिलेल्या आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 5 जी आहे ती आपली आहे बॅड डेट्स आणि RDDच्या रिगार्डिंग. तर ते पण आपण लागलीच चार्ज करून घेतो आहोत. आपल्याला बॅड डेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत राईट ऑफ 1,800 ॲज अ बॅड डेट्स. तर हे आपण लेस करून दाखवणार आहोत. लेस बॅड डेट्स 1,800 आणि ह्याच्याशीच रिगार्डिंग RDD जी आहे 3%नी प्रोव्हाइड केली, 5%नी आपल्याला जी काही सन्ड्री डेटर्सवर प्रोव्हाइड केली आहे त्याच्याशी आपण कॅल्क्युलेशन ऑफ बॅड डेट्स आणि RDD अशी वर्किंग नोट नंबर 2 बनवणार आहोत. सन्ड्री डेटर्स आपले आले वर कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे 1,41,500 लेस बॅड डेट्स न्यूवाले 1,800 आले. खाली टोटल आली आपली 1,39,700 आणि RDD प्रोव्हाइड करायची आहे 5%. तर ही RDD आपल्याला 1,39,700 वर प्रोव्हाइड करायची. ती अशा पद्धतीने 1,39,700 डिवायडेड बाय 100 × 5 आपल्याला जे काही RDDची अमाऊंट आलेली आहे आपली 6,985 इतकी आलेली आहे. ती लेस करून सन्ड्री डेटर्स आलेले आहेत आपले 1,32,715 इतके आपले सन्ड्री डेटर्स आलेले आहेत. ते आपण इथे असेट साईडला अशा पद्धतीने दाखवलेले आहेत. मग आता हे दर्शवलेले जे काही सन्ड्री डेटर्स आहेत त्याच्यावरच्या ज्या काही बॅड डेट्स आणि RDD ह्याच्याशी रिगार्डिंग ज्या काही आपल्या ॲडजस्टमेंट आहेत त्या आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर करायचे आहेत. मग जो काही नेक्स्ट आयटम दिलेला आहे आपल्याला बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये बघा दिलेल्या प्रॉब्लेममध्ये बॅड डेट्स ओल्डवाला बॅड डेट्स आहेत हे 1,000. तर आपण आता ह्याचं सेकंड इफेक्ट पण लागलीच चार्ज करून घेऊयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेट्स अँड RDD 1,000 ओल्डवाली ॲड न्यू बॅड डेट्स 1,800 ॲड RDD आपण जी कॅल्क्युलेट काढलेली आहे वर्किंग नोट नंबर 2मध्ये वर्किंग नोट नंबर 2मध्ये किती आलेली आहे ती आपली 6,985 इतकी आणि लेस केलेले आपले आहेत ओल्ड RDD. ओल्ड RDD आपल्याला इथे प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे
1800 इतकी जी काही प्रोव्हिजन आहे आपली ती आपल्याला दिलेली आहे, ती आपण लेस करायची आहे. आपली टोटल आलेली आहे आउटरला 7985 इतकी. त्याच्या आधी मी इथे ह्यांची टोटल करून घेते, ओल्ड RDD आणि बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स आणि न्यू RDDची. $9,785 इतकी आपली टोटल आलेली आहे. त्यातून ओल्ड RDD आपली 1800 लेस करून आउटरला आपली आलेली आहे जी नेट बॅड डेट्सची जी अमाऊंट आहे ती आहे 7985 इतकी दिलेली आहे. ओके, आता पाहूयात आपला नेक्स्ट काय आहे. परचेसेस आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये 1,48,000. तो आपण दाखवायचा आहे ओपनिंग स्टॉकच्या खाली ट्रेडिंग अकाउंटवर ॲज अ टू परचेसेस 1,48,000 आणि त्यातून आपल्याला लेस परचेसेस रिटर्न करून दाखवायचे आहेत लागलीच 4,000. आउटरला आपली अमाऊंट आली 1,44,000 इतकी. ओके, अशा पद्धतीने आपल्याला परचेसेसचा आपला रेकॉर्डिंग झालेला आहे. नेक्स्ट आपल्याला लिहिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये मोटर कारची अमाऊंट आहे 68,000. ही आपण दर्शविणार आहोत असेट साईडला ॲज अ मोटार कार 68,000. ओके, त्याच्यानंतर आपल्याला आयटम दिलेला आहे ट्रायल बॅलन्समध्ये मशिनरी 1,14,800 इतका आपल्याला मशिनरीची अमाऊंट दिलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करायला सांगितलेलं आहे. ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलं आहे डिप्रिसिएट मशिनरी ॲट 3% रिस्पेक्टिवली. ओके, तर मग ही जे काही मशिनरीची अमाऊंट आपण दर्शवलेली आहे 1,14,800 इतकी, त्याच्यावर डिप्रिसिएशन चार्ज करायचे आहे 3%नी. आपलं डिप्रिसिएशन चार्ज करून झालेलं आहे 3,444 इतकं आपलं डिप्रिसिएशन आलेलं आहे. ते लेस करून आउटरला आपली अमाऊंट आलेली आहे 1,11,356 इतकी अमाऊंट आलेली आहे. आता डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपण नेहमी दाखवतो तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲज अ टू डिप्रिसिएशन मशिनरी 3,444 इतका आपण डिप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट आयटम आहे आपल्याला ऑडिट फीज आपल्याला दिलेली आहे 1,200 इतकी. मग ऑडिट फीज आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे तो एक्सपेन्सेस असल्यामुळे दर्शवणार आहोत. टू ऑडिट फीज 1,200 इतकी. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपली सेल्स रिटर्न जो आहे तो आपण सेल्समधून लेस करतो, तो दर्शवायचा आहे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ॲज अ बाय सेल्स आपल्याला दिलेले आहेत 2,85,500 इतके. बाय सेल्स 2,85,500 त्यातून लेस केले सेल्स रिटर्न 2,000. आउटरला आपली अमाऊंट आलेली आहे 2,83,500 इतकी. ओके, आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे नेक्स्ट आयटम दिलेला आहे डिस्काउंट आहे 2,300 इतका. तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला चार्ज करणार आहोत टू डिस्काउंट म्हणून 2,300 इतका डायरेक्ट आउटरला. नेक्स्ट आपली आयटम दिलेला आहे ट्रायल बॅलन्समध्ये बिल्डिंग 75,000. बिल्डिंग आपण असेट साईडला चार्ज करतो अशा रीतीने बिल्डिंग 75,000. त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे डिप्रिसिएट बिल्डिंग ॲट 5%. ओके, तर बिल्डिंग लेस डिप्रिसिएशन 5%, 75,000वर 5% आपली टोटल अमाऊंट आलेली आहे 3,750 इतकी आणि लेस करून आउटरला आपण अमाऊंट दर्शवित आहोत 71,250 इतकी आपली बिल्डिंगची अमाऊंट आलेली आहे. बिल्डिंगच्या डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपण दर्शविणार आहोत आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲज अ टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 3,750 इतकी. मशिनरी आणि बिल्डिंगच्या डिप्रिसिएशनची टोटल आपली डायरेक्ट आपण आउटरला लिहिणार आहोत 7,194. ओके, आपला आता नेक्स्ट आपला
ॲडजस्टमेंट आपली आयटम दिलेला आहे ट्रायल बॅलन्समध्ये कॅश ॲट बँक. ॲसेट साईडला आपण दर्शवणार आहोत कॅश ॲट बँक 12,000. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे 10% इन्व्हेस्टमेंट 20,000. 10% इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे 20,000. त्याच्यावर आपण 10%नी इंटरेस्ट चार्ज करणार आहोत. अशा रीतीने 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 ॲड इंटरेस्ट 2,000. आउटरला आपली अमाऊंट आलेली आहे 22,000. आता ह्या इंटरेस्टचा दुसरा इफेक्ट आपण दर्शवणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000. ओके. नेक्स्ट आपल्याला आयटम दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months. आता हे जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला चार्ज करायची आहे, पण ही फक्त आपल्याला 9 monthsची दिलेली आहे ॲडव्हर्टाइजमेंट. तर त्याच्यासाठी पण आपण एक वर्किंग नोट बनवूयात. अशा रीतीने वर्किंग नोट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. नाईन मंथसाठी आपल्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट पेड केलेली आहे 4,500 इतकी. तर 12 मंथसाठी आपण किती देऊ ती अमाऊंट, तर डिवायडेड बाय 9 इंटू 3 मंथची आपली राहिलेली आहे ना अमाऊंट. तर 1,500 इतकी आपल्याला 3 monthsची अमाऊंट द्यायची आहे. पेड फॉर 3 months म्हणजे आउटस्टँडिंग जी आपली अमाऊंट राहिलेली आहे ती 1,500 इतकी आहे. आणि जी पूर्ण वर्षभराची जी चार्ज केलेली आहे आपण ती 4,500 प्लस 1,500 इक्वल टू 6,000 इतकी आपल्याला 12 मंथसाठी ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट चार्ज करावी लागणार आहे. हे आपण चार्ज करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. अशा रीतीने टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,500 ॲड आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 1,500. आउटरला अमाऊंट आली आपली 6,000. आता हे जे आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आपण लायबिलिटीजला दाखवणार आहोत. आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 1,500 अशा रीतीने. ओके. नेक्स्ट आयटम आहे आपला रॉयल्टीज. रॉयल्टीज आपली मॅन्युफॅक्चरिंगशी रिगार्डिंग असल्यामुळे ते आपण ट्रेडिंग अकाउंटवर दाखवणार आहोत. टू रॉयल्टीज 3,000. ओके. अशा रीतीने आपला ट्रायल बॅलन्सचा डेबिट साईड आपली संपलेली आहे. आता आपण क्रेडिट साईडकडे वळूयात. क्रेडिट साईडला फर्स्ट आयटम दिलेला आहे आपल्याला जनरल रिझर्व. तो आपण लायबिलिटीजला चार्ज करणार आहोत. जनरल रिझर्व डायरेक्ट आउटरला 14,500. त्याच्यानंतर कॅपिटल दिलेले आहे आपल्याला दया आणि क्षमाचं. लायबिलिटीज साईडच्या स्टार्टिंगलाच ॲज अ कॅपिटल दया 1,60,000 आणि क्षमा 1,20,000 असं आपण दर्शविणार आहोत. त्याच्यानंतर क्रेडिटर्स आहेत आपण लायबिलिटीज साईडलाच दर्शवणार आहोत 98,000. RDDशी रिगार्डिंग आपली नेक्स्ट आयटम आहे आपला RDDशी मगाशीच आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते चार्ज केलेलं आहे. सेल्स देखील आपण ट्रेडिंग अकाउंटला चार्ज केलेला आहे. आउटस्टँडिंग वेजेस 700 हे आहेत ते आपले राहिलेले आहेत. ते आपण डायरेक्ट लायबिलिटीजला दर्शवणार आहोत कारण हे मागच्या वर्षीचे आउटस्टँडिंग वेजेस आहेत. ते आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फक्त करंट इयरचेच ट्रान्झॅक्शन दर्शवितो. त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन हा वाला जो काही आउटस्टँडिंग वेजेस 700 आहेत ते लास्ट इयरचा हा आउटस्टँडिंग वेजेस असल्यामुळं आपण हा डायरेक्ट ही लायबिलिटी आपली डायरेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दर्शवणार आहोत. ह्याचा कोणताही इफेक्ट आपल्या ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर होणार नाही आहे कारण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फक्त आणि फक्त करंट इयरचेच ट्रान्झॅक्शन नोंदवलेले जातात. हा लास्ट इयरचा ट्रान्झॅक्शन असल्यामुळे हा आपण डायरेक्ट लायबिलिटीज साईडला दर्शवित आहोत. आउटस्टँडिंग वेजेस डायरेक्ट आउटरला 700. नेक्स्ट आयटम आहे आपला परचेस रिटर्न आपण चार्ज केलेला आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डिस्काउंट आपण चार्ज केलेलं नाही आहे. हे डिस्काउंट रिसिव्ड आहे ते आपण चार्ज करणार आहोत ट्रेडिंग
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट 1800 अशा रीतीने आपण ट्रायल बॅलन्सवरचं पोस्टिंग आपलं अशा रीतीने करून झालेलं आहे. आता आपण वळूयात ॲडजस्टमेंटकडे. आपली फर्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक 40,000. आपण बाय क्लोजिंग स्टॉक अशी आपण ॲडजस्टमेंट दर्शवणार आहोत. ही दाखविणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ही ॲडजस्टमेंट दाखवलेली आहे 40,000. नेक्स्ट डिप्रिसिएशन ऑफ बिल्डिंग अँड मशिनरी हे आपलं दर्शवून झालेलं आहे. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000 हेही आपण पहिला इफेक्ट आपण सन्ड्री डेटर्समधून लेस केलेला आहे, ॲड केलेला आहे. आणि बिल्स रिसिवेबलच्या रिगार्डिंग असणारा जो काही आपला लेस करून दाखवायचे आहेत हे डिसऑनर तेही आपण अशा रीतीने असेट साईडला दर्शविलेलं आहे. नेक्स्ट आपला आहे गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता हा ॲडजस्टमेंट नंबर जी 4 आहे ती आपण ट्रीट करणार आहोत ॲज अ ड्रॉइंग म्हणून. हे आपण दर्शविणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स टेकन बाय दया 1,000. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट येईल दयाच्या कॅपिटलमधून आपण हा लेस करणार आहोत बाय दयाच्या ड्रॉइंग 1,000. ओके, नेक्स्ट आहे आपलं राईट 5th नंबरची ॲडजस्टमेंट दिलेली आहे अशा रीतीने की राईट ऑफ ₹1,800 ॲज अ बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट अ 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आपण ही ॲडजस्टमेंट आपण ऑलरेडी सन्ड्री डेटर्सवर चार्ज करून झालेली आहे. त्याचं पोस्टिंग आपण अगदी व्यवस्थितरित्या करून दाखवलेलं आहे इथं असेट साईडला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. 6,000ची ही जी काही एंट्री आहे अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून ती आपण त्याचा फक्त एकच इफेक्ट दाखवलेला आहे सन्ड्री डेटर्समध्ये. आता आपण क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या दाखवत आहोत बाय अनरेकॉर्डेड गुड्स 6,000. अशा रीतीने आपले सगळे ॲडजस्टमेंट सगळ्या आयटम्सचं पोस्टिंग आपण व्यवस्थित केलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करूयात आणि ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण तो ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कॅरी फॉरवर्ड करून घेऊयात आणि नंतर नेट प्रॉफिट टॅली काढूयात. चला, क्रेडिट साईड ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल केलेली आहे. टोटल आपली आलेली आहे 3,30,500 इतकी आपली क्रेडिट साईडची टोटल आलेली आहे. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल आलेली आहे 2,21,000 इतकी टोटल आलेली आहे. मग आता हे एक छोटीशी टिप आहे स्टुडंट्स तुम्हाला की तुम्हाला कॅल्क्युलेटर्स अलाव नाही आहेत बोर्ड्सच्या एक्झामला, तर तुम्ही अशा रीतीने इथे दर्शवू शकता. आणि जेव्हा प्रॉब्लेम तुमचा टॅली होऊन जाईल तेव्हा हे रबरनी रब करून टाकायचं, इरेझरनी हे रब करून टाकायचं. याचा ग्रॉस प्रॉफिट आपला कॅल्क्युलेट करून झालेला आहे 1,09,500 इतका आपला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. ह्या दोन्हीचा क्रेडिट साईडमधून डेबिट साईड लेस केल्यानंतर हा आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट 1,09,500 इतका ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. त्यामध्ये डिस्काउंट इंटरेस्ट हे ॲड करून खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल आलेली आहे आपली 1,13,300 इतकी टोटल आलेली आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल करून घेऊयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बॅड डेट्स, डिप्रिसिएशन, ऑडिट फीज, डिस्काउंट, ॲडव्हर्टाइजमेंट ह्या सगळ्याची टोटल आपली 24,679 इतकी आलेली आहे. ती देखील आपण अशा रीतीने पेन्सिलने इथे दाखवलेली आहे. आणि क्रेडिट साईडच्या टोटलमधून ही एक्सपेंडिचरची टोटल लेस करून आपला नेट प्रॉफिट येतो आहे 88,621 इतका. आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे
की प्रॉफिट शेअरिंग रेशो, प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो ह्यांचा आहे 1:1. म्हणून नेट प्रॉफिट जो आला आहे आपला 88,621 हा दया आणि क्षमामध्ये इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आपल्याला. तो अशा रीतीने 44,311 आणि क्षमाला 44,310 अशा रीतीने आपण डिस्ट्रीब्यूट करत आहोत. ह्याचा दुसरा इफेक्ट आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला कॅपिटलला राहील. दयाच्या कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड केलं आहे आपण 44,311 इतकं आणि क्षमाच्या नेट कॅपिटलला 44,310 इतकं आपण नेट प्रॉफिट ॲड केलेलं आहे. ह्या दोन्हींची टोटल करून डायरेक्ट आपण आउटरला दाखवणार आहोत. दयाचं कॅपिटल नेट प्रॉफिट ॲड करून आलेलं आहे 2,04,311 इतकं. त्यातून 1,000 ड्रॉइंग लेस केल्यानंतर 2,03,311 इतकं दयाचं कॅपिटल आलेलं आहे. क्षमाचं कॅपिटल 1,20,000 आहे. त्यामध्ये नेट प्रॉफिट 44,310 इतका ॲड केल्यानंतर येतो आहे की 1,64,310 इतका. लायबिलिटीज साईडचे आपलं पोस्टिंग करून झालेलं आहे. त्याची टोटल करूयात आपण 4,82,321 इतकी लायबिलिटीज साईडची आपली टोटल आलेली आहे. आणि असेट साईडची आपली देखील सेम तशाच पद्धतीने टोटल आलेली आहे. एकदा चेकआउट करा की फक्त बिल्स रिसिवेबल 25,000, सन्ड्री डेटर्स 1,32,715, मोटार कार 68,000, मशिनरी 1,11,356, बिल्डिंग 71,250, कॅश ॲट बँक 12,000, इन्व्हेस्टमेंट 10% 22,000 आउटरला दाखवलेली अमाऊंट. ह्या साराची टोटल 4,82,321 इतकीच आलेली आहे. अशा रीतीने आपला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट पेज नंबर 24 हा सॉल्व झालेला आहे. आय होप मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला प्रॉब्लेम, सॉल्व करून दाखवलेला प्रॉब्लेम तुम्हाला नक्की समजला असेल. तुम्हाला समजला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या ज्या काही डिफिकल्टीज आहेत त्या कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. थँक्यू.